लहानपणापासून आपण सर्वच जण महाभारत बघत आलेलो आहोत, परंतु महाभारतामध्ये आपण श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली इथपर्यंत माहीतच आहे सर्वांना. परंतु अजूनही तिथे 2-3 व्यक्ती उपस्थित होत्या, तर यावर आधारित हा लेख आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छोटासा आहे, माहितीपूर्ण आहे. श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला गीता सांगितलेली आहे. श्रीकृष्णाने काळ थांबविला होता अशी आख्यायिका आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की युद्धभूमीवर श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करीत आहे असे भीष्माचार्यांना माहीत होते, म्हणून त्यांनी शंख फुंकण्यास विलंब केला. काही जाणकार सांगतात की अर्जुन हा इतका हुशार होता व श्रीकृष्ण पण अंतर्ज्ञानी होते, त्यामुळे तो काय विचारेल यामुळे हा अर्थपूर्ण संवाद 45 मिनिटात सहज शक्य होता. आता येतो महत्त्वाचा प्रश्न. आता गीता कुणी ऐकली यावर पण मतांतरे आहेत, पण खालील माहिती तर्कसंगत वाटते तर ऐका. सर्वात पहिलं, श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली. 2. संजय यांनी ती दिव्य दृष्टी व दिव्य श्रवण शक्तीने स्वतः ऐकली. 3. संजय यांनी पूर्ण गीता धृतराष्ट्राला सांगितली. 4. हनुमान हे ध्वजावर होते, त्यांनी अदृश्य स्वरूपात ऐकून वेदव्यास महर्षी यांना सांगितली. 5. घटोत्कचाचा मुलगा व भीमाचा नातू बार्बरिक याला पण दिव्य श्रवण शक्ती होती, त्याने पण गीता ऐकली. या व्यतिरिक्त श्रीकृष्णाचे विश्वरूप शंकर, पार्वती, विष्णू, लक्ष्मी, यक्ष, किन्नर व गंधर्व यांनी गीता श्रवण केली व प्रसंग पण पाहिला. तर हे सर्व होतं ह्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. रामकृष्ण हरी.